हे बघा, मी नारळ आणले होते घरच्यासाठी. मग त्यामध्ये ना एक नारळ असा होता, त्याला कोंब आला होता. मी काय केलं, ते कोंबवाला नारळ फोडला नाही. त्या बादलीमध्ये मी उभं केलं नारळ, आणि नारळ हलू नये असंच उभा राहू दे म्हणून साठी मी ना बादलीमध्ये सर्वीकडे दगडी लावल्या छोट्या छोट्या, आणि नारळ मस्त उभा केला. हे बघा, आहे ना. आणि आता त्याला मस्त पानं फुटलेले बघा, आहे ना. आता हा नारळाला ना आपण बाहेर लावू शकतो. मग मी यांना सांगितलं का जिथे नारळ लावायचं तिथे थोडी जागा साफ करा आणि जरा लावा, होय की नाही. आता पाऊस पण आहे म्हणजे याला पाणी पण चांगलं मिळेल. बादलीमध्ये ठेवायला कशाला पाहिजे, होय की नाही. आता हे काढते मी, यांना सांगते तिथे लावा, बाहेर लावायचं ना, बाहेर लावायला सांगते. आणि मग काय गुरं बकऱ्या खातील म्हणून वाटली जरा काहीतरी काटेरी वगैरे टाकून ठेवायची, म्हणजे गुरं बकऱ्या जवळ येणार नाही. आता पावसामध्ये चांगलं होईल की नाही. आणखी दुसरे पण मी लावलेत ना, ते पण तुम्हाला दाखवते. तुम्हाला मी सांगू का, जर तुम्ही नारळ घरी वापरासाठी आणता, आपण घरामध्ये आपल्याला लागतात ना भाजीला, आणि त्याच्यात जर कोंब आलेला नारळ असेल, तुम्ही शहरात राहत असेल आणि मग कधीतरी तुम्ही गावी जाणार असणार, तर तुम्ही पण असं एका छोट्या बादलीमध्ये एका डब्यामध्ये ना नारळ असं उभा करून ठेवायचा. चांगला होतो तो मोठा, पण पाणी घालायचं त्याला रोज. आपण बघा शहरामध्ये देवाजवळ कलश ठेवतो छोटा, आणि त्यावर नारळ ठेवतो, त्याला पण कोंब येतात की नाही. मग माझ्याकडे असे भरपूर तसे नारळ आहेत. मी मुंबईवरनं पण आणून असे लावले, आणि इकडे मी घरी वापरासाठी नारळ आणते ना, त्याच्यामध्ये पण कोंब आलेले नारळ असतील तर मी फोडत नाही, असे लावते मी. झाले तर झाले, होय की नाही. हे बघा, आहे ना कसा मस्त झाला नारळ. बघा बाजूला पण त्याला मस्त हे फुटलंय बघा. नारळ किती मोठा आहे तो बघा. आता आम्ही लावतोय हे बाहेर, चला बघूया. ही बाल्टी आहे ना, याची जी कडी असते ना, ती तुटली कडी. म्हणजे काय, असं ड्रमातून पाणी वगैरे काढायचं असेल ना, तर असं दोन बाजूला धरावं लागायचं. पण ही बाल्टी मी टाकली नाही, मी ठेवून दिली. आता म्हणजे नारळासाठी उपयोगाला आली की नाही. तुम्हाला बाहेर काय तिथे असं साफबीत करत असेल तर घ्या, काय घ्यायचं त्याचे टिकाव खड्डा खोदायला. हा मग चला चला जाऊया, नारळ लावूया बाहेर, आहे की नाही. बघा काय मस्त झालाय ना नारळ. तुम्हाला सांगू, डब्यामध्ये जे तुम्ही लावाल नारळ, कुंडीमध्ये किंवा डब्यात बादलीत कशात पण, शहरामध्ये, आणि गावी येणार असेल तर येताना घेऊन यायचं. गावी तर भरपूर आपल्या घराच्या अवतीभोवती जागा असते, कुठे पण लावायचं, टाकून नाही द्यायचं. देवाजवळचे नारळ जे कोंब आलेले असतील किंवा असं भाजीला वापरायला आणलेले त्याच्यातले असे जाऊन ठेवायचे. आणि आपली जगा फेरी असतेच कोकणामध्ये, वर्षातून दोन वेळा तर असतेच असते, बरोबर. मग तेव्हा घेऊन यायचे. एक तर मे महिना, एक गणपती, या दोन महिन्याची येतातच लोक कोकणामध्ये, तेव्हा घेऊन यायचे आणि लावायचं. चला आता मी पण लावते या. चला आम्ही चाललो बाहेर, नारळ लावून येते. जरा पाऊस उघडलाय, पटकन नारळ लावून येते. आता 2 मिनिटात ऊन येतो, 2 मिनिटामध्ये पाऊस येतो आणि पूर्ण भिजून टाकेल. आता हा एक नारळ पटकन लावून येतो, आहे की नाही. चला नारळ लावायला किती वेळ लागणार आहे, या. हे बघा, हे उतरले खाली, आणि जिथे नारळ लावायचा आहे ना, हे बघा तिथे खड्डा पण केला नाही, है ना. पण जरा आजूबाजूचा गवत पण साफ करतात आहे. हात कशाला घालायचं, काय असेल तर जीव जंतू, होय ना. हे बघा, सगळं गवत काढून बाजूला ठेवलंय, म्हणजे त्याच्यामध्ये माती थांबेल आणि नारळ काय आमचं पावसाने माती धुकली तर पडणार नाही.
पर्या बघा मस्त आहे ना. तुम्हाला सांगू का, ही पूर्ण ना रांगेमध्ये पूर्ण मी नारळचं हे करणार आहे. हे बघा, पण ना हे कातल आहे म्हटल्याच्या नंतर ना इथे होणार नाही. मग जिथे माती आहे ना तिथे आम्ही लावतोय. हे बघा, ओ इथेच लावणार ना. हा हा, मग लावा तिथे. हे बघा रानटी वेल किती बघितलं. ते फिरवलं ना ते काय आहे ते आमच्याकडे काट्याचं, काय त्याला बोलतात मला माहिती नाही. खुरपी बोलतात का काय, खुरपीच बोलतात ना. ते बघा त्याच्याने सर्व काढतात आहेत वेली. हे बघा. ओ नारळ देऊ तुम्हाला, हे घ्या. हे बघा लावते. म्हटलं पाऊस जरा थांबलाय, पटकन लावून घ्या ना, भिजायचं कशाला. मी तसं खोल दिले त्यांना. ही बघा किती उंड खड्डा केला. आणि बघा अजून पण करतात आहेत ते बघा. ना जरा ना काय असं म्हणजे काय आपल्याला लावायचं असेल ना, म्हणजे असं मोठं काहीतरी फळ वगैरे, फळाची वेल किंवा झाड वगैरे, तर ना असं जरा उंड टाकायचा, खड्डा जरा उंड काढायचा. वरच्यावर ठेवले ना का मग ती वाऱ्याने पडते वेल. आता हे नारळ तर पडणार नाही, पण वाकडा होऊ शकतो, म्हणून आतमध्ये खड्ड्यात टाकतात. हे बघा जरा उंच केला नाही खड्डा. अशी मोठी झाडं असतात ना आंब्याची, काजूची, तर जरा खड्डा आहे ना जरा मोठा करायचा, उंड करायचा. हे बघा है ना नारळ ठेवला नाही. हे बघा पूर्ण नारळ ना पूर्ण आतमध्ये टाकला आणि फक्त वरचे पानं तेवढी दिसतात आहे. हे बघा आता ती वर माती जी आली आहे ती ना पाऊस पडला ना का ती साईडची माती सगळी बाजूला होऊन जाईल. हे बघा है ना. झालं. किती मिनिटं लागली नारळ लावायला. आणि हे बघा आणखीन तुम्हाला ना आम्ही लावलेले नारळ गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी दाखवते तुम्हाला. झालं ना हो. चला मग आता यावर पाऊस उगाच पडला तर भिजायला होईल परत. हे बघा आम्ही आहे ना 2 दिवसापूर्वी आमच्या ना अंगणामध्ये रानकेल उगवली होती आणि मोठं बेड झालं होतं. आम्ही सर्व ती ना काढून टाकली रानकेल आणि तिचे जे खांब आहेत ना केलीचे, हे बघा हे कसं आडवे लावतात म्हणजे माती खाली वाहून जाऊ नये. हे बघा है ना. हे बघा पावसाला तर जरा प्रॉब्लेम आहे. उन्हाळचं काय माती बिती धुपून जाणार नाही. त्याच्यानंतर आम्हाला खाली दगडी पण आम्ही लावू शकतो. हे बघा दगड्यांची कमी नाही. हे बघा किती सारे दगड आहे ना. आम्ही दगडाची बाउंड्री पण घातलेली आहे. हे बघा हे बघा इथे काजूचं झाड आम्ही लावलं होतं. मी अगोदर एक बी आहे ना पिशवीत रुजवली होती आणि मग ती रुजली एक बी. आम्ही गेल्या वर्षी इथे लावलं. म्हणजे गेल्या वर्षीचा पाऊस पडला या काजूवर आणि ह्या वर्षाचा पण पाऊस, म्हणजे 2 पावसाळ्यामध्ये ती केवढी मोठी झाली ती बघा. काजूचं झाड त्याला जाम पण बोलतात ना. आम्ही जाम पण म्हणतो काजू पण म्हणतो. हे बघा केवढी मोठी झालं ते जांभीचं झाड बघा. आणि हे बघा नारळ किती ते. हे बघा है ना. हे 2 वर्ष झाले ह्या नारळाला पण लावून. इथे आणखीन दुसरं पण दाखवते तुम्हाला. हे 2 वर्षाचं झाड आणि हे बघा हे गेल्या वर्षीचं झाड. आणि हे इथे पण एक झाड आहे. हे बघा हे बाजूला मोठं झाड जे दिसतंय ना हे भेलाचं झाड आहे. याला भेला म्हणतात, भेला. हे बघा आणि त्याच्याच बाजूला ना हे बघा नारळ दिसते का. हे बघा आहे ना. ही बघा ही पण 2 वर्षाची आहे. आणि ही बघा ही पण 2 वर्षाची आहे. पण ह्या 2 ज्या आहेत ना मोठ्या 2 वर्षाच्या आणि ह्या 2 छोट्या आहेत त्या पण 2 वर्षाच्या. पण ह्या जे छोट्या आहेत ना यांना ना बकरीने खाल्लं म्हणून साठी ना पुन्हा वाढले ते बघा. म्हणून त्या छोट्या दिसत आहे. पण नशीब आहे की जगलं.
आहे ना. आणखीन दाखवू तुम्हाला, म्हणजे हे ना तुम्हाला सांगू, हे जे नारळ मी 4 लावलेत ना, हे आम्ही विकत नाही आणलेले. हे कलसावर रुजलेले नारळ आहेत, किंवा आपण आणतो ना भाजीला तेथले नारळ आहेत हे. माझी मुलं सुद्धा मुंबईवरनं 2 नारळ घेऊन आले होते, आणि 2 मी इकडे रुजले होते ना घरच्या नारळासाठी मी वापरायला आणलेले त्याच्यातले. आणि हा तिसरा आता हे तिथे लावतात आहेत. म्हणजे 3 नारळ मी भाजीसाठी नारळ आणते ना त्याच्यातले रुजलेले, आणि 2 माझी मुलं मुंबईवरनं घेऊन आले. देवाजवळ ठेवतात ना कलसामध्ये, त्याच्यामध्ये. आणि हे बघा, हे फणसाचं झाड एवढं मोठं झालंय ते बघा. हे पण 2 वर्षाचं आहे. कोण म्हणेल फणसाचं झाड लगेच वाढतं. आता माझे नारळ इथे 5 नारळ झाले रांगेमध्ये लावून, म्हणजे ते विकत आणलेले नाही. आता विकत आणलेला नारळ तुम्हाला मी दाखवते. वाव, सुंदर निसर्ग, किती छान वाटतंय बघा, है ना. हे बघा, हे मी विकत आणलेलं नारळ आहे. हे 3 वर्षाचा नारळ आहे. म्हणजे मला आणून इथे 3 वर्ष झाले, आणि हे 3 वर्षामध्ये केवढा मोठा झाला ते बघा नारळ, आहे ना. आणि हे नारळ आहे ना मोठं नाही होणार. मला त्यांनी सांगितलं नाही की हे नारळ मोठे होणार नाही, एकदम छोटच राहणार. म्हणजे हे बघा, हे फणसाचे जे झाड आहे ना एवढंच राहणार हे नारळ. काय बोलतात त्याला, काहीतरी नाव आहे त्याचं, शिंगापुरी नारळ असं काहीतरी म्हणाले ते. कोणतं पण असू दे, पण मोठं होणार नाही म्हणून म्हणाले. हे विकत आणलं मी. म्हणजे आता रांगेमध्ये माझ्या ना 6 नारळ झाले. त्यातला 1 विकत आणलेला, आणि 5 मी माझ्या म्हणजे विकत नाही आणलेले, असेच माझ्या घरातले नारळ रुजवले. आणि आता दुसरं दाखवते तुम्हाला. हे आहे रामफलीचं झाड. हे पण आम्ही विकत आणलेलं नाही. तुम्हाला सांगू, माझ्या परसवामध्ये एवढे सारे रामफल रुजून आलेत ना, भरपूर. त्याच्यातलं 1 आम्ही इथे लावला. हे पण 2 वर्षाचं झाड आहे, पण कोणाला वाटणारच नाही का हे 2 वर्षाचं झाड आहे करून. आणि हे हापूसचं कलम आहे. हे बघा, मला जवळून दाखवते. हे बघा, हे हापूसचं कलम आहे. याला पण लावून 2 वर्ष झालेले आहेत. हे खैराचं झाड आहे, आपणच रुजून आलेलं आहे. हे बघा, है ना. आणि इथे बकऱ्या गुरं जाऊ नये म्हणून ह्यांनी काय केलं नाही, सर्व हे करवंदीच्या काट्या लावल्यात. हे बघा, काटे बघा कसे आहेत ते, करवंदीच्या काट्या लावल्या सर्व. रान बघा काय ते उगलंय. हे तिरडा आहे, तिरडा. याला रंगीत फुलं काय मस्त येतात, म्हणून यांना म्हटलं हे काय काढू नका, हे गवत बेनू नका. गणपतीसाठी ही फुलं उपयोगाला येतील ना. तिऱ्यांवरती पण आमच्या गवत आलंय बघा. पर्याचा झुलझुल आवाज पाण्याचा तुम्हाला आवडतं का? हे साये आम्ही लावलेत. हे बघा, आहे ना. आमच्या शेतामध्ये ना भरपूर सायाची झाडं आहेत. मग ते ना त्यांची तर फुलं पडतात ना खाली, मग ते ना रुजून येतात. मग आम्ही छोटे छोटे रोप आणतो आणि कुठे जागा असेल ना तिकडे लावतो. बघा, इकडे मी 5 लावलेले आहेत, त्याच्यातले 3 जगले. हे असे ना शेतात वगैरे जातात ना, चक्कर मारतात, मग असं काय झाड झूड दिसलं ना तर घेऊन येतात. हे बघा, आहे ना. आणखीन तुम्हाला एक रामफलाचं झाड दाखवते. ही चिऱ्याची बाउंड्री आहे आमची घराच्या वाटली, आणि हे बाउंड्रीच्या बाहेरच लावलाय, म्हणजे बाउंड्रीला चिटकूनच लावलाय. हे बघा केवढं मोठं झालंय ना रामफलाचं झाड. हे बघा मस्त. आता हे बघा काय करतात आहे, जे भिंतीला सर्व गवत आलाय ना सर्व बेनून काढतात आहे. म्हणजे काय, छोटे छोटे साप येतात हो, त्याला काय म्हणतात, मनियार, मनियारच बोलतात ना. हा, ते मनियार येतात असे बारीक. आणि ना झाडांवरती पण ना हिरवे हिरवे साप असतात, दिसतच नाही. म्हणून हे ना बाउंड्रीच्या बाजूला जे चिटकून गवत आलंय ते सर्व काढतात आहे, आणि बाकीच्या गवतावरती ते गवत टाकतात आहे, म्हणजे ते दुसरं पण गवत मरून जाईल. हे बघा, बघा, आहे ना. आला ना लगेच पाऊस, लगेच येतो.
मित्रांनो, बघितलं मी सगळ्या वस्तूचा कसा उपयोग करून घेते ते. हा, कोणती वस्तू मी वाया घालवत नाही. जेवढं आपल्या त्याने होतं तेवढं करायचं आहे की नाही. आता बघा, नारळ माझे 2 वर्षापूर्वी लावले, केवढे मोठे झाले नारळ. आणि ते दुसरे 2 नारळ जर बकरीने गुरांनी खाल्ले नसते ना तर आणखी ते पण मोठे झाले असते. आता ते नारळ माझे मरणार नाही. हा, फक्त गुरा बकऱ्यांपासून जरा वाचवायला लागेल. नाहीतर बघा छान झालेत की नाही नारळ. मग आता ते 5-6 वर्षामध्ये मस्त होतील ते नारळ. असा उपयोग करून घ्यायचा. आपली जागा आहे ना, मग कशाला असं वस्तू वाया घालवायची, होय की नाही. कसं वाटतंय तुम्हाला माझा व्हिडिओ आणि हे सर्व आम्ही करतोय ते कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय ना. तुम्हाला मी पुन्हा सांगते, जर तुमच्याकडे गावी मुंबईला जर नारळचे असे कोंब येत असतील किंवा देवाजवळचे नारळ जर कोंब आलेले मोठे झाले असतील तर टाकू नका. आपलं गाव आहे, गावाला येताना घेऊन येत जावा आणि लावा कुठे पण. आपल्या गावी तर भरपूर जागा असते. आज नाही उद्या ते नारळचं झाड आपल्याला नक्की फळ देणार, आहे की नाही. लक्षात ठेवा. चला आता आणखीन दुसरं काहीतरी बघूया आपण. या, केळीचं बेट काढलं पण सर्व अंगण बघा कसं उघडं उघडं झालं ना. हे बघा, परत काहीतरी करायला चालले. काय करता हो आता? अच्छा, पाणी काढतात आहे तुंबलेलं आणि गवत पण काढतात आहे. हे बघा, हे चिरे लावलेत ना तरी पण ना पाणी आत येतो. कारण का आमचं नवीन घराचं काम चालू होतं ना आमच्या घराच्या पाठी. मग ते माती टाकलेली ना, ते येतंय पाणी आतमध्ये. एकदा बसली ना मग काय टेन्शन नाही. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, इकडनं पाणी येतं आणि पूर्ण माझा एक बाजूला हे बघा जिकडनं पाणी जातं ना लाल मातीचं, हे ना पूर्ण लाल लाल झालंय बघा. आता गणपती जवळ आले, असं बुलबुली झालं, शेवाली धरली तर माझी नातवंड वगैरे पडतील ना हो. आतापासून साफसफाई सुरुवात केली करायला तर बरं आहे ना. थोडं थोडं करायचं. आम्ही काय आज 1 तास उद्या 1 तास असं काय ना काय करत असतो. हे तर काय बसून राहतच नाही, कंटाळा येतो बोलतात मला बसून. हे बघा काय सुंदर फुलं फुललेत बघा, जास्वंदीची आहे ना, मस्त. गणपती बाप्पा येतील तेव्हा पण अशीच फुलं फुलू दे गणपती बाप्पा. हे बघा, इथे पण फुललेत. इथे आहे एक, आतमध्ये तिथे आहे. सर्व फांद्या खाली वाकल्या होत्या. हे बघा, पण आम्ही कट नाही केल्या. जे फांद्या इकडे अशा येत होत्या ना बाहेर, अशा यांनी असं बघा कामठी बांधला नाही. म्हणतात गणपती गेल्याच्या नंतरच कटिंग करायचे सर्व. ही बघा, ही कशी फांदी बाहेर आले, असं सर्व आल्या होत्या. पण ह्यांनी कट नाही केला. नाही फुलं मिळत नाही हो गणपतीसाठी. हे बघा, एक झोरा हा भगवा रंगाचा आहे. आणि मी त्या दिवशी ना आमच्या वाडीतल्या एका घरातून मी आणल्या. त्यांच्या अंगणामध्ये भरपूर होतं असं. हे लाल, एकदम लाल बघा, कुंकुवासारखा एकदम आहे ना. बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे ना रंगामध्ये फरक. मग तिला मी सांगितलं की मला यातली फांदी दे. तिने दिली आणि ज्या कळ्या होत्या ना त्या फुलल्या बघा, आहे ना. ही आमची कमानी आहे आणि कमानीवरती ना कृष्णा कमलची वेल भरपूर गेलेली आहे. पण हे म्हणतात मी कट करणार नाही, गणपती येऊ दे. गणपती आलेने गेले, गणपती विसर्जन झालं की मग कट करूया. मग म्हणून साठी बघा याच्यावरती पण काय फुलं फुलतात आहेत बघा. हे बघा, कोणती तरी फुलं मिळतील ना हो. 2-2, 3-3 फुलं मिळाली तरी बस ना देवासाठी, होय की नाही. ह्या झाडाची 2, त्या झाडाची 2, अशी भरपूर परडी भरून मिळतात फुलं वेगळे वेगळे. ही आमची लाकडाची खोप बांधली होती आणि त्यावरती हे ना पिवळ्या फुलांची वेल गेली आहे. आणि त्यावरती पण बघा फुल आलंय पिवळ्या रंगाचं, आहे ना. कळ्या पण आल्यात. अशी कलरफुल फुलं मिळतात परडी भरून. हा बघा, एक झोरा इकडे आतमध्ये पण फुललाय बघा. तिकडून दिसलं नाही मला आतमधून. हे बघा, इथे तर कृष्णकमळ फुललंय आणि कळ्या किती आल्यात त्या बघा. हे बघा, है ना, भरपूर. हे बघा किती सारं केळीचं बेट होतं, बघितलं. आता याच्यातून पण येणार वरती कोंब, पण ते आम्ही येऊ देणार नाही. सगळे चिरे आमचे उपलतात, वर येतात आहे. हे बघा, इथे गोकर्णाचं फुल पण फुललंय. आणि आणखी तुम्हाला मी काय दाखवते बघा. हे इथे आमचं प्राजक्ताचं झाड होतं. हे बघा, आणि खारुताई येऊन ना सर्व खात होते, वेली वगैरे सर्व. आणि ना या झाडांचं सावट आहे ना सर्व खाली मी इकडे चवलीच्या शेंगा लावल्यात. हे बघा,
दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हे बघा लावले आहे ना. हे बघा इथे पण लावली आहे आणि त्यांना ना चिव्याची शिरी अशी उभी करून ठेवली आहे. तर त्याच्यावरती ना सगळं ते प्राजक्ताच्या झाडाचं ना पाणी पडायचं. खूप फांद्या वाढल्या होत्या. आणखीन आमच्या मागच्या परसावामध्ये पण खूप मोठं आहे झाड, म्हणून म्हटलं हे झाड आहे ना वरनं कटिंग करा आणि त्याच्या फांद्या पण ठेवून दिल्यात आम्ही समोरच्या शेतामध्ये लावण्यासाठी. ह्या बघा प्राजक्ताच्या फांद्या कट करून ठेवल्यात जाड्या जाड्या आहे ना. आता हे आमचं समोरचं शेत आहे ना, तिथे बाउंड्रीला लावणार. हे म्हणजे आहेत ना, हे गुरं पण खात नाही आणि बकऱ्या पण खात नाही, कारण का याचा पाला खरखरीत असतो म्हणून खात नाही. म्हणून यांनी ना जाड्या जाड्या फांद्या काढून ठेवल्यात हे बघा लावण्यासाठी. हे बघा, हे सांगा बघू कशाचं झाड आहे. हे बघा, हे ना आलं आहे आलं. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा आलं आहे हे. मला सांगू का, हा पानाला पण काय सुगंध येतोय, जसं का आळच आहे हातामध्ये. हे आलं सुद्धा ना आपण आणतो ना घरामध्ये, आपल्याला आलं तर लागतंच चहामध्ये टाकायला, आलं लसूणचं पेस्ट करायसाठी, किंवा आपण भाजीमध्ये वगैरे मसाल्यात पण वाटतो बरोबर. मग त्याला ना कोंब आलेले होते ना, तर मी काय करायचे छोटे छोटे कोंब काढले आणि इकडे रुजवले बघा, आणि केवढे मोठे झाले बघा. हे बघा आहे ना, हे मी गेल्या वर्षी लावलेत. हा हे बघा गेल्या वर्षी लावले. ते उन्हाळा आला ना तर हे पाती सगळ्या सुकतात, पण आम्ही आलं काढत नाही, म्हटलं राहू दे परत. मग या वर्षी परत रुजून आलं बघा. आता आता उन्हाळ्यामध्ये जर काढलं ना तर चांगलं, एवढं चांगलं तरी आळं मिळेल आम्हाला. हे बघा आहे ना, एका तुकड्याचं बघा किती सारं. कारण का मी असं ना 2-3 वेळा काढलेलं आहे आलं, 1-1 किलो मिळालंय मला. मला सांगू, माझी मुलं आलेली तेव्हा काढलं होतं आलं, आणि भरपूर आलं निघालं होतं एवढं सारं. मी दिलं दोघांना पण, पोरांना माझ्या घेऊन जावा. इथे काय नुसतं सुकूनच जाणार ना, आम्ही दोघं खाऊन किती खाणार. हे बघा आहे ना, मस्त जाड्या जाड्या त्याच्या कांड्या झालेल्या त्या बघा, म्हणजे ते चांगलं होणार ते. बघा असं आहे ना, असा वस्तूचा उपयोग करून घ्यायचा कोणता पण. आहे ना आपली जमीन जागा, आपली जमिनीमध्ये एक काय रुजवलं की लगेच रुजून येतं. कोणती पण बी असू दे, काही असू दे, आहे की नाही. आपली गावची माती एक नंबर माती आहे, होय की नाही. कसा वाटला व्हिडिओ. हे बघा इथे वांग पण आलंय. हे सगळी झाडं आहे ना मी कट केली होती उन्हाळ्यामध्ये, मग कुठे कुठे वांगी आलेत, मी काढली सुद्धा होती. आता ना फुलं सुद्धा आलेत. हे बघा मस्त. मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला, जे आम्ही लागवड करतोय भाजीपाला आमचा स्वतः जमिनीत रुजवलेला आम्ही खातोय, आवडतंय ना तुम्हाला. मग चला माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही लागवड करतोय आमच्या तुमच्या काकांसाठी आणि माझ्यासाठी, नक्की काहीतरी कमेंट मध्ये एवढं चांगलं मला कमेंट करा. कारण का तुम्ही काकांची खूप काळजी करता बरोबर. चांगली गोष्ट आहे काळजी करता, ते खूप चांगलं आहे. असं वाटतं आम्हाला कोणतरी आमचं आहे आणि आमची काळजी करतात आहे, काकांची काळजी करतात आहे. मग आम्ही दोघं मिळून करतो, एकाच्याने काय होत नाही हो. एकाने बाहेर करायचं तर एकाने घरातलं करायचं, आणि जे आपल्या ऐपतीप्रमाणे करण्यासारखं आहे ते आपल्याला करायलाच पाहिजे, होय की नाही. मग आमच्या दोघांसाठी, तुमच्या लाडक्या काकांसाठी नक्की कमेंट मध्ये चांगलं काहीतरी आम्हाला लिहून पाठवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.